लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडले। यामध्ये नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता। नगर दक्षिणसाठी सरासरी 63.77 तर शिर्डीसाठी 61.13% मतदान झालं। या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याचं बोललं जातंय। आता ही कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार? 2019 ला किती टक्के मतदान झालं होतं या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.26% मतदान झालं होतं। यंदा यामध्ये अर्ध्या टक्क्यांची घसरण होऊन 63.77% मतदान झालं। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 64.54% मतदान झालं होतं। यंदा यात 3.5% मतदानाची घसरण नोंदवली जाऊन 61.13% मतदान झालं। मतदानाचा टक्का घसरल्याने नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या तंबूमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नगर दक्षिण मधील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्षा रूपवते या प्रमुख उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरल्याचं बोललं जातंय। लोकसभा निवडणुकीदरम्यान अहमदनगर जिल्ह्यात सुरुवातीपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंकेंचे कार्यकर्ते एकमेकांना शह देत होते। समाज माध्यमांवरती लंके आणि विखे समर्थकांमध्ये सोशल वॉर रंगला होता। पैसे वाटपाचेही आरोप झाले। पारनेर तालुक्यात एका ठिकाणी भर रस्त्यावरती पैशानं भरलेली बॅग, रस्त्यावर नोटांचे बंडल पडलेले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आणि यावरून आमदार रोहित पवार यांनी विखेंवर आरोप करत पैशांची धुव्वाधार बरसात असं ट्विट केलं होतं। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। पारनेरमध्ये भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचं वाहन निलेश लंके समर्थकांनी फोडलं। तसंच वाहनातील कागदपत्रांची फेकाफेक केली। गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतल्याची तक्रार राहुल शिंदेंनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये दिल्याची माहिती समोर आली। यानंतर सुजय विखेंची समाज माध्यमांवर बदनामी केल्याचा आरोप करत निलेश लंके प्रतिष्ठान पाथर्डी या समाज माध्यमांवरील ग्रुपमधील लोकनेते समाज माध्यमाच्या नावाने असलेल्या एका मोबाईल धारकाविरोधात तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला। पुढे पाथर्डी इथल्या एका मतदान केंद्रातील अधिकारी यांच्याकडे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य आढळले। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत महायुतीच्या उमेदवाराला अधिकारी मदत करत असल्याचा आरोप करत मतदान केंद्र बंद पाडलं। यानंतर तहसीलदार उद्धव नाईक यांनी या ठिकाणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हटवून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली। मतदाराच्या बोटाला शाई लावून आणि त्यानंतर त्यांना पैसे देऊन मतदान केंद्रांवरती जाऊन दिलं जात नव्हतं। GPO चौकातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुलात हा प्रकार झाला। यावर निलेश लंकेंनी स्वतः तिथे छापा घालून हा प्रकार उघडकीस आणला। ही व्यक्ती विखे समर्थक असल्याचा आरोप त्यांनी केला। मतदारांच्या स्लिपा, शाईची बाटली तिथे आढळून आली। तर शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव या ठिकाणी एका मतदाराने EVM वरील मतदानाचं चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला। तर राहाता तालुक्यामधील कोल्हार इथं निळ्या रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणुकीमध्ये अशा या किरकोळ घटना वगळता नगर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान शांततेमध्ये पार पडल्याचा दावा माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलाय। या सगळ्या प्रकारामुळे त्याचा थेट परिणाम हा मतांच्या टक्केवारीवरती झालेला दिसून येतोय। यासह राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर कमी पण राजकीय कुरघोडी, आरोप प्रत्यारोप करत एकमेकांवरती सभेतून चिखलफेक करताना दिसून आलेत। खरी शिवसेना की नकली शिवसेना यावरतीच शिवसेनेच्या दोन्ही गटांचा बराचसा वेळ गेल्याचं चित्र दिसून आलंय। आतापर्यंत या निवडणुकीत एक एक करत 4 टप्पे पूर्ण झालेत। मात्र 4ही टप्प्यात टक्केवारी बघितली तर ती कमीच दिसून आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 63.70%, दुसऱ्या टप्प्यात 53.71% मतदान झालं, तिसऱ्या टप्प्यात 61.40% मतदान झालं आणि चौथ्या टप्प्यात 59.64% इतकं मतदान झालं।
या चारही टप्प्यांतील मतदानाची ही सरासरी आकडेवारी आहे। यामध्ये थोडाफार फरक दिसून येऊ शकतो, पण सरासरी आकडेवारीचा जर विचार केला तरी ते कमीच दिसून येत आहे। नगर जिल्ह्यामध्ये काय गैरप्रकार घडले ते समोर आलेत आणि त्यामुळे कमी झालेल्या मतांचा टक्का हा कोणाच्या पथ्यावर पडणार? नगर दक्षिण मधून निलेश लंके की डॉक्टर सुजय विखे आणि शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे की सदाशिव लोखंडे हे समजून घेण्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। पण या ठिकाणी मतदाना दिवशी घडलेल्या गैरप्रकारांविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।